कॅमेरा घेतल्याशिवाय फोटोग्राफी कशी शिकता येईल. मग कॅमेरा खरेदी केला आणि कॅमेरा खरेदी करून पहिला रोल जो शूट केला आणि तो डेव्हलप केला तो एवढा छान आला की त्याच वेळी मी फोटोग्राफीच्या प्रेमात पडलो. वडिलांना ड्रॉइंग आवडत नव्हतं तरी चोरून विषय घेतला होता मी ड्रॉइंग, त्यांना न सांगता. आणि 11वी पास झाल्यानंतर ड्रॉइंगच्या थेअरीच्या पुस्तकाच्या पाठीमागे आफ्टर SSC कोर्सेस होते, त्यात कमर्शियल आर्टला मी पसंती दिली आणि त्या लाईनला ऍडमिशन घेतली. सिनियर चितळे आहेत, त्यांनी माझं कौतुक केलं. खरं सांगायचं तर हे 45 वर्षामध्ये मी खूप समाधानी आहे. तर मी सर्व प्रकारचे कॅमेरे वापरले, सर्व प्रकारचं लाइटिंग मी केले. इव्हन सॉफ्टबॉक्स माझ्याकडे जेवढे मोठे होते एवढी आतापर्यंत मी कुठं बघितलेली नाही. माझे सॉफ्टबॉक्स म्हणजे 2 व्हीलर अख्खी कव्हर व्हायची त्याच्या खाली, एवढी मोठी असायची. नमस्कार. छायाचित्रकारांच्या दुनियेत पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. पुण्यामध्ये शिकायला म्हणून आलेला एक तरुण आघाडीचा इंडस्ट्रीयल फोटोग्राफर होतो, म्हणजे त्याच्या मागे किती मोठी इच्छाशक्ती असू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे विश्वास सोरटे. सोरटेवाडी या बारामतीमधील छोट्याशा खेड्यापासून सुरुवात झालेला त्यांचा प्रवास आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार सर. तुम्हाला भेटण्याचा योग आमच्या खोत सर मिळाला होता. खोत सरांबरोबर मी 15-20 वर्षापूर्वी तुमच्या स्टुडिओला आलो होतो. त्यावेळेस स्टुडिओमध्ये मर्सिडीज कारचं शूट चालू होतं आणि त्यावेळेस मला कळलं की आपण ज्या विषयामध्ये शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत तो विषय केवढा मोठा आहे, त्याचा आवाज केवढा मोठा आहे. तुम्ही केलेले कष्ट, काम आणि ते कामामुळे तुम्हाला मिळालेलं नाव किंवा फोटोग्राफीमध्ये एक उंची गाठलेली आहे ती जाणून घ्यायची इच्छा आहे आमची. सर, फोटोग्राफीची कोणती पार्श्वभूमी नसताना तुम्ही या क्षेत्रात यायचं कसं काय ठरवलं? त्याचं काय, मी कमर्शियल आर्टला ऍडमिशन घेतली आणि 3ऱ्या वर्षाला सबसिडरी विषय म्हणून फोटोग्राफी चालू झाला. मेन विषय नव्हता सबसिडरी, तो आणि टायपोग्राफी. अच्छा. हे दोन्ही विषय मी घेतले. ते फोटोग्राफीचे विषय घेतल्यानंतर मग डोक्यात आलं की नाही बुवा, कॅमेरा घेतल्याशिवाय फोटोग्राफी कशी शिकता येईल. मग कॅमेरा खरेदी केला आणि कॅमेरा खरेदी करून पहिला रोल जो शूट केला आणि तो डेव्हलप केला तो एवढा छान आला की त्याच वेळी मी फोटोग्राफीच्या प्रेमात पडलो. बर. आणि मग त्याआधी तुम्ही काय करत होतात? त्याच्या अगोदर मी एकतर प्रेस ऍड असायच्या ऍडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये, त्यामुळं मी ऍडव्हर्टायझिंग कंपनी पार्ट टाइम नोकरी करायचो, स्टुडिओ पार्करसन. बर. आणि त्या ठिकाणी मग तिथं काम करत करत टायपोग्राफी आल्यामुळे लग्नपत्रिका लिहायचो आणि ते लिहून द्यायचो. त्यानंतर त्या स्क्रीन प्रिंटिंग केलं जायचं त्याच्यावरून. अच्छा. शेतकरी कुटुंबामधून एवढ्या मोठ्या फील्डमध्ये यायचं तर त्यासाठी काही अडचणी तुम्हाला आल्या का? खरं सांगायचं झालं तर अडचणी आल्या नाहीत. का? घरातला 11वी पास मी एकटा, बर. बाकी कोणी शिकलेलंच नव्हतं. त्यामुळे ते काय ऍडवाइस देणार की मी कुठं जायचं. 11वीला असताना वडिलांना ड्रॉइंग आवडत नव्हतं तरी चोरून विषय घेतला होता मी ड्रॉइंग, त्यांना न सांगता. आणि 11वी पास झाल्यानंतर ड्रॉइंगच्या थेअरीच्या पुस्तकाच्या पाठीमागे आफ्टर SSC कोर्सेस होते, त्यात कमर्शियल आर्टला मी पसंती दिली आणि त्या लाईनला ऍडमिशन घेतली. त्यासाठी घरच्यांनी कधीही मला विरोध केला नाही. सर, इंडस्ट्रियल फोटोग्राफी करत असताना किंवा ॲडव्हर्टायझिंग फोटोग्राफी करत असताना
तुम्हाला आठवणीत ठेवावे असे काही अनुभव आहेत का? असे अनुभव आलेले आहेत, पण ते आठवणीत ठेवावे असं म्हणण्यापेक्षा ते कायमचे माझ्या यात कोरले गेलेले आहेत. बर. तर काय झालं माहितीये का, हे जे प्रसंग आहेत फोटोग्राफी करत असतानाचे फार वेगवेगळे प्रसंग आहेत. हम्म. आणि इंडस्ट्रियल फोटोग्राफीला असे प्रसंग वरचेवर येत असतात. बरोबर. तर सुदर्शन केमिकलची फोटोग्राफी करण्यासाठी मी जेव्हा रोह्याला गेलो, पहिली पाण्याची टाकी क्रॉस करून दुसऱ्या टाकीवर गेलो आणि तिथून एरियल फोटोग्राफी करायची होती. आतासारखा ड्रोन नव्हता त्यावेळी. बरोबर. तर करत असताना मी, मधुसूदन राठी आणि अजून एक फोटोग्राफर माझ्याबरोबर होते. तर फोटोग्राफी झाली, सगळं व्यवस्थित झालं आणि आम्ही खाली उतरायला लागलो. परंतु पायऱ्या फार न्यारो असतात, एकमेकांना क्रॉस करून जाता येत नाही. थोडे खाली उतरायला सुरुवात केल्यानंतर माझा जो बरोबर होता फोटोग्राफर, त्यांनी सिगरेट पेटवली. अरे बापरे. त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीला खाली मधमाशा होत्या भरपूर. त्या जे उठल्या आणि सगळ्यात शेवटचा नंबर माझा असल्यामुळं त्यांनी मला फोडायला सुरुवात केली. अरे देवा. शेवट खालच्या पायरीला येईपर्यंत जवळजवळ 150 माश्या मला चावल्या. मी सिक्युरिटी ऑफिसमध्ये गेलो त्यांच्या. डॉक्टर मधुसूदन राठींनी ताबडतोब डॉक्टर मंत्रींना फोन, आपल्या राठींना फोन केला प्रभात रोडला. त्यांनी सांगितलं ताबडतोब घेऊन या पुण्याला. बर. त्यांच्याकडे पुण्याला आलो, त्यांनी काटे काढले, 150 काटे निघाल्यानंतर मी सुन्न झालो होतो. त्यांनी औषधं दिली. लिटरली 8 दिवस मी बोटाने डोळा उघडल्याशिवाय मला बाहेरचं दिसत नव्हतं. अरे बापरे. असा मी माझ्या रूम मध्ये 8 दिवस होतो, कुठेही बाहेर पडलो नाही. त्यात मी वाचलो. गंमत म्हणून अजून एक प्रसंग सांगतो. अरविंद मिल, अहमदाबादला फोटोग्राफीला गेलो असताना मी आणि मूव्ही दोन्ही शूटिंग एकत्र चाललं होतं. अच्छा. तर मूव्हीवाल्यांनी क्रेन लावली होती. त्या क्रेनवरती त्यांचं शूट झालं होतं आणि स्टील घ्यायसाठी मला त्या क्रेनवर जायचं होतं. अच्छा. तर मी तिथं वरती गेलो आणि वरून खालचा शॉट घ्यायचा होता. खाली वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा मिक्सर होता. बर. लक्षात आला मिक्सर कसा असतो तो. हो. आणि त्याचा शॉट वरून घ्यायचा होता. त्यावेळी मी कॅमेऱ्यावरून सुटलो. बापरे. लाईट मननी मला झेललं आणि मी वाचलो, नाही तर मी मिक्सर मध्ये गेलो असतो. अरे बापरे. म्हणजे हा फारच डेंजरस किस्सा आहे. येस. कावासाकी लॉन्चिंग होतं. बर. त्यामुळे कावासाकी माझ्या ताब्यात दिली होती, माझ्या स्टुडिओत, की तुला काय पाहिजे करायचं ते सगळं कर आणि कावासाकीची फोटोग्राफी कर, आपल्याला कावासाकी लॉन्चिंग आहे. अच्छा. तर मी एकटाच कावासाकी समोर आणि लाइटिंग करत होतो. डोक्यात एकच ठेवलं होतं, कावासाकीचं असं लाइटिंग करायचं की कुठेही ग्लेअर आला नाही पाहिजे. बर. टाकीवर इकडं तिकडे कुठे. आणि दुसरी गोष्ट, कुठलाही पार्ट दिसत नाही असं चालणार नाही. एक स्पोक, प्रत्येक स्पोक दिसला पाहिजे असं लाइटिंग करायचं. असं मी एवढा खेळत होतो. रात्र 9 ते रात्री 3-3:30 पर्यंत हे खेळत होतो. अरे बापरे. एवढं झाल्यानंतर 3:30ला मला पाहिजे तसं लाइटिंग मिळालं. अच्छा. येस. म्हणजे आरशाचा हायलाइट, स्पोकचे सगळे चमकत आहेत, टाकीवरती कुठेही क्लिअर नाही, असा मी फोटो काढला आणि मी खुश, एकदम खुश झालो. सर मला वाटतं हा तुम्ही किस्सा जेव्हा मला तुमच्या स्टुडिओमध्ये सांगितला, त्याचं एक त्यांच्या एजन्सी मधचा काहीतरी घडलेली घटना आहे, ती वेगळीच गंमत आहे. ती सांगा ना. लॉन्चिंग होतं, लॉन्चिंगला फोटो द्यायचा होता. तर मी त्यांनी सांगितलं की नाही, कावासाकीचा तुम्ही साईज मोजा गाडीचा आणि त्या साईजची आम्हाला प्रिंट द्या. बर. मग त्या साईजच्या 4-5 प्रिंट काढल्या. त्यातले एक प्रिंट वाकडेवाडीच्या शोरूमला वरती लावली होर्डिंग म्हणून. बर. आणि एक प्रिंट लॉन्चिंगच्या तिथं आम्ही नेऊन ठेवली होती आणि ती लावायची होती. तर ठेवली असताना बजाज ऑटोचं ऍडव्हर्टायझिंग काम लिंटास कंपनी करत होती मुंबईची. ती मोठी नंबर 1 कंपनी. ती टीम आली होती. त्यांनी मला एक्सक्यूज मी म्हणून बोलून घेतलं आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली की हा जो प्रिंट आहे कावासाकीचा, ह्याच्याबरोबर आमचा एक फोटो काढून दे. आमच्या फोटोग्राफरनी काढलाय मुंबईने हा फोटो, मला त्याला घेऊन जायचा आहे. काय वाटलं असेल मला, तो फोटो मी काढलेला होता. क्या बात. आणि त्या फोटोमुळे माझं नाव ऑल इंडिया झालं, व्हेइकल फोटोग्राफर. आता माझा ऍक्च्युअली खरं सांगायचं तर याचा पुढचा प्रश्न तोच होता की असं कोणतं काम की त्याच्यामुळे तुम्हाला नाव मिळालं
सर फोटोग्राफी बरोबरच तुमची स्वतःची डार्करूम होती, तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटिंग पण करत होतात. डार्करूम मध्ये तुम्ही सगळ्यात जास्त मोठी प्रिंट काय साईजची काढली होती? खरं तर मोठ्या साईजची प्रिंट काढायला माझी डार्करूम छोटी होती बर. आणि मला प्रिंटची ऑर्डर आली होती 12 फूट बाय 25 फूट. अरे बापरे. आणि त्या काळात पेपर रोल मिळत होता 40 इंच बाय 25 फूट. बर. त्या साईजचेच पेपर असायचे. अच्छा. तर आता हा 12 फूट बाय 25 फूटचा प्रिंट काढायचा म्हणल्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट आणि ते कमेन्सची रिक्वायरमेंट होती. अच्छा. रामचंद्र सभागृह माहितीये? हो. रामचंद्र सभागृह मी भाड्याने घेतलंय का रात्रीसाठी. बर. रात्रीमध्ये त्या सभागृहाची मी डार्करूम केली. अरे बापरे. आणि एनलार्जर आडवा लावला आणि समोरच्या भिंतीवरती प्लायवूड ठोकून घेतलं. आमच्या माधव सो म्हणून अगदी चांगले हे त्यातले एक्झिबिशन किट बनवणारे, तर त्यांनी ते लावलं. 40 इंच बाय हे 12 फूट बाय 25 फूट करायचं म्हणल्यानंतर तर 40 इंचाच्या पट्ट्या किती 9 पट्ट्या लागल्या. बरोबर. त्या सगळ्या पट्ट्या शेजारी शेजारी चिकटून इमेज तयार केली होती. अच्छा. आणि एनलार्जरचा लाईट कमी पडत होता म्हणून जी स्टुडिओ फ्लॅश असतो ना, हा, त्या ठिकाणी लावला आणि तो फ्लॅश मारून समोर किती फ्लॅश मारल्यानंतर इमेज येते हे टेस्ट केलं आणि त्याप्रमाणे ते प्रिंट काढला. प्रिंट काढल्यानंतर रामचंद्र सभागृहामध्ये सगळ्या प्रिंट पसरून ठेवल्या. बादल्यावरून डेव्हलपर आणि या बादल्यावरून फिक्सर असं रेडी होतं. अरे बापरे. सारावला चक्क आम्ही त्या सभागृहामध्ये फरशीवरच कम्प्लीट डेव्हलपर ओतायचा आणि सारवायचा. हे सगळं झाल्यानंतर पाण्याने धुतला आणि वरून फिक्सर मारला, प्रिंट रेडी झाला. अच्छा. म्हणजे आणि या सगळ्या गोष्टीसाठी किती जण तुम्ही काम करत होतात? आम्ही सगळं 4-5 लोक होतो. बापरे. म्हणजे एका प्रिंटसाठी 5-6 जणांनी. पण साईज केवढा होता तो. हो. तुम्ही जेव्हा फोटोग्राफी करत होतात त्यावेळेस तंत्रज्ञान आणि आत्ताचं तंत्रज्ञान मध्ये झालेला बदल याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? खरं तर आत्ताचं तंत्रज्ञान मला जास्त माहित नाही. बर. मी डिजिटल फोटोग्राफी केली, अगदी थोडी केलेली, पण पूर्वीचं तंत्रज्ञान आणि पूर्वीच्या फोटोग्राफर लोकांचं पेशन्स हे आत्ताच्या लोकांना नाहीये. बर. पूर्वी आम्ही रोल एक्सपोज केल्यानंतर तो डेव्हलप करून परत येईपर्यंत 2 दिवस जायचे आणि 2 दिवसानंतर तुमचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळायचा. ते जे समाधान होतं ते समाधान आता आहे का? खरं तर ते नाहीच अजिबात. आता तुम्ही शूट केल्याबरोबर लगेच मागे इमेज बघता कशी आली. म्हणजेच याचा अर्थ पेशन्स राहिलेला नाही. इमिजिएट रिझल्ट पाहिजे तुम्हाला. त्याच्याबरोबरच मग तुम्ही ज्यावेळेस काम करत होता त्यावेळेस जी फोटोग्राफरची युनिटी असेल किंवा व्यवहार असतील एकमेकांबद्दलचे किंवा मग तुम्ही जास्त कॉर्पोरेट काम केलं तर त्यांच्या मधलं काम असेल व्यवहार असतील हे कसे होते? पूर्वी फोटोग्राफर लोकांची एक मोठी असोसिएशन होती ऑल इंडिया लेवल. अच्छा. तरीही पुण्यातले आम्ही जे फोटोग्राफर सगळे काम करायचो ते प्रत्येकाचे क्लायंट ठरलेले होते. अच्छा. कॉर्पोरेट कंपन्या जरी असल्या तरी ठरलेल्या होत्या. मी ह्या कंपनीचं काम मी करतो म्हणल्यानंतर दुसरा फोटोग्राफर त्या ठिकाणी जाणार नाही. किंवा त्या कंपनीने जर दुसऱ्या फोटोग्राफर कॉल केलं की तुम्ही फोटोग्राफी करायला या, तर तो फोटोग्राफर मला पहिला रिपोर्ट करणार की असं ती कंपनी मला बोलवते, तुझं काय बिल अडकलंय का, काय प्रॉब्लेम आहे का, काय आहे. अच्छा. त्याशिवाय तो जाणार नाही. हे पूर्वीची पद्धत होती. अर्थात त्यावेळेस आणि त्याच्यामध्ये खूप फरक आहे, कारण आता फोटोग्राफर पण खूप वाढलेले आहेत. त्याच्यानंतर आपसातली स्पर्धा वाढलेली आहे. बरोबर आहे. टेक्नॉलॉजी बदललेली आहे आणि प्रत्येकाला काम मिळावं या दृष्टीकोनातून चढाओढ चालू आहे. मे बी तो एक व्यवहाराचा एक भाग झालाय. तंत्रज्ञानाबद्दलच म्हणजे आता तुम्ही सिनारवर काम केलंय, लार्ज फॉर्मॅटमध्ये काम केलंय, 35 mm मध्ये काम केलंय. या सगळ्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल कुठल्या फॉर्मॅटमध्ये होतात? मला स्क्वेअर फॉर्मॅट काम करायला आवडत नव्हतं. बर. म्हणजे हॅझलब्लड हा 6 सेंटीमीटर बाय 6 सेंटीमीटर अशी निगेटिव्ह असायची. ते मला आवडत नव्हतं. बर. फोटोग्राफी करताना कधी आपण चौकोनी फ्रेम कधी वापरत नाही. बरोबर. त्यामुळे 6x7 फॉर्मॅट मला आवडायचा. तो मामी आला होता. अच्छा. तो सिनारला होता. अच्छा. आणि 4x5 हाही फॉर्मॅट आवडायचा. ह्यामध्ये
फोटोग्राफी करतानाच आपण कंपोज करायचो बरोबर. की फोटो. हॅझलबर्गला तसं नव्हतं. हॅझलबर्गला तुम्हाला फोटो काढून घ्यायचा, नंतर कसा कंपोज करायचा तुम्ही ठरवायचं. अच्छा. त्यामुळे मग मी 4x5, 6x7 किंवा 30mm हे फॉर्मॅट मला आवडायचे. अच्छा. त्यावेळेसचा म्हणजे मार्केटिंग पद्धत कशी होती साधारण? आमच्या वेळी मार्केटिंगची पद्धत फार सरळ होती. एक तर कॉर्पोरेट लेवलला काम केलं होतं. मार्केटिंग करायला आम्ही कुठेही जात नव्हतो. अच्छा. म्हणून प्रत्येक वर्षी मार्च एंडला साधारण प्रत्येक सगळ्या कंपन्यांना त्या वर्षीचं रेट कार्ड आम्ही पोस्ट करायचो. बरोबर. सगळ्या मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये आमचे रेट कार्ड पोस्ट व्हायचे आणि हे आमचे रेट कार्ड सगळ्या फोटोग्राफर लोकांना माहित होते कुणाचा काय रेट आहे. अच्छा. लपवून काही ठेवत नव्हतं. म्हणजे फोटोग्राफर मधली युनिटी असेल किंवा काम करण्याची पद्धत असेल हे एकमेकाला माहित होती, किंवा म्हणजे तुम्ही आता जसं मगाशी म्हटलात की क्लायंट एकमेकाला माहित होते. हो. म्हणजे थोडक्यात ट्रान्सपरन्सी होती. ह्यातला जोडून आता जेव्हा तुम्ही मागे वळून बघताय, तुमचा सगळा अनुभव असेल किंवा तुमचा कामाची पद्धत असेल, त्याचाच थोडाफार पुढे आता अर्जुन म्हणजे तुमचा मुलगा आता सिनेमॅटोग्राफर झालाय, त्यांनी नाव चांगलं कमवलंय. तुम्हाला असं नाही वाटलं कधी की आपलाच व्यवसाय किंवा आपलाच स्टुडिओ त्यांनी पुढे चालवावा? खरं तर अर्जुन माझ्यासारखी सगळी फोटोग्राफी करत होता. बर. बेसिकली मी कमर्शियल आर्टिस्ट, तो कमर्शियल आर्टिस्ट. हो. तो माझ्यासारखी फोटोग्राफी करायचा स्टुडिओमध्ये. मी जरी ट्रेकला गेलो हिमालयात, बर. तो माझा स्टुडिओ सांभाळायचा. अच्छा. माझी फोटोग्राफी रेग्युलर प्रोफेशनल तो करायचा. पण नंतर तो म्हणला नाही डॅडी मला असं असं जरा विचार असाच चाललाय. मी आनंदाने त्याला हो म्हणलो. बर. कारण मला फोटोग्राफीतलं पुढची स्वप्न दिसत होती. बरोबर. आतापर्यंत आपण कधीही मार्केटिंग केलं न करता आपल्याला जॉब मिळत होते. आता ते दिवस गेलेले आहेत. आता फोटोग्राफी लोकांना मार्केटिंग केल्याशिवाय जॉब मिळणार नाही. बरोबर. इथे मग रोल जो येतो की तुमच्या सगळ्या फोटोग्राफर असोसिएशनचा, ऑल इंडिया तुम्ही मगाशी म्हटलात की ऑल इंडिया असोसिएशन होती, या असोसिएशनच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला जी काही कामं मिळत होती किंवा तुमचे व्यवहार तसे पारदर्शक होते, या सगळ्या गोष्टीचा फायदा तुमच्या व्यवसायामध्ये निश्चित झाला. हो. तो फायदा आत्ताच्या जनरेशनला मिळतोय का, किंवा तो फरक जाणवतोय का तुम्हाला? समक्ष मी जरी बघत नसेल तरीही मला नक्की जाणवतोय की हल्लीच्या फोटोग्राफर लोकांना थोडं स्ट्रगल करावं लागते. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी सगळे क्लायंट आणि सगळे फोटोग्राफर एकमेकाशी ओपनली सगळा विषय बोलायचे. बरोबर. की मी आज यांचं काम करून आलोय, त्यांचं काम करून आलोय. किंवा माझ्या स्टुडिओमध्ये माझ्या पाठीमागे एक बोर्ड होता. त्या बोर्डवरती पुढच्या महिन्याचे मी कुठल्या दिवशी कुठल्या कंपनीचं काम करणार आहे ह्याचं ओपन लिहिलेलं होतं. कुणीही फोटोग्राफर माझ्याकडे आला गप्पा मारायला तरी त्याला दिसायचं की ह्या दिवशी हा जॉब आहे, हा जॉब आहे, हा जॉब आहे. इंटरफेअर करायला कधीही कोण फोटोग्राफर एकमेकाच्या क्लायंटकडे जात नव्हता. तर अर्जुननी आणि तुम्ही एकत्र कधी काम केलंय का? फार चांगला प्रश्न विचारला. नाही. बर, काय म्हणे? माझ्यासमोर काम करायला थोडा हे व्हायचा, काय म्हणायचं त्याला, कॉन्शियस व्हायचा. बर. त्यामुळे नाही डॅडी माझं मी काम कर म्हणायचो. तर मी एक प्रसंग सांगतो. ट्रेननी हिमालय ट्रेकला चाललो होतो. बर. मला माझ्या क्लायंटचा एक जॉब आला ऑफिसमध्ये. आणि ते क्लायंट म्हणला असं असं, त्याला फोनवर सांगितलं मी, अर्जुन आहे माझा मुलगा, तो फोटोग्राफी करेल, आवडली तर बघा, तुमचं काम करून घ्या, नाही आवडली तर मी आल्यानंतर परत करेन. बर. मी परत आलो, तो क्लायंट भेटायला आला. डन म्हटला. वा, हीच पावती. करेक्ट आहे. आणि मग नंतर म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये घरातून सपोर्ट कसा मिळाला या सगळ्या गोष्टीसाठी? म्हणजे तुमच्या मिसेस असतील किंवा मग इतर फॅमिली मेंबर असतील, या सगळ्या, कारण आपलं फील्ड की जेणेकरून जास्तीत जास्त वेळ फील्डवरती जातो आपण, वेळ जास्त बाहेर जातो, किंवा आणि इंडस्ट्रियल फोटोग्राफी म्हणजे त्याला जास्तीत जास्त वेळ देणं गरजेचं आहे. लाइटिंग असेल, फोटोग्राफी असेल, तर मग घरच्यांनी तेवढा
ऍडजस्ट कसं केलं की नाही, माझा घरून एवढा सपोर्ट होता की त्यांना चांगलं माहित होतं की नाही, यांचं हे काम जे चाललंय हे कष्टाचं काम आहे, आपण यांना काही विरोध करायचा नाही. ते पाहत होते. इव्हन ब्लॅक अँड व्हाईट एनलार्जमेंट मी काढायचो, प्रोसेस करायचो. 3 फूट बाय 4 फुटाच्या वगैरे भरपूर करायचो, किंवा 3 फूट बाय 5 फूट 40 इंच बाय 5 फुटाच्या. तर त्या वॉश करायला मग घरी घेऊन जावं लागायचं. आणि पाणी मिळायचं नाही तेवढे इकडे. ते सगळं बघायचे काय काम चाललंय माझं, किती कष्ट करतोय. त्यामुळे त्यांनी कधीही मला विरोध केला नाही. याला जोडूनच की मला वाटतं तुम्ही मॉडेलिंग फोटोग्राफी पण केलेली आहे. मॉडेलिंग फोटोग्राफी सुद्धा मी खूप केली. सेलिब्रिटी फोटोग्राफी केलेली आहे. विक्रम गोखले, तुमचा प्रशांत दामले, मिलिंद गुणाजी, मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, इव्हन रवीना टंडनची मी 3 दिवस फोटोग्राफी केली आहे. हे जे काही वेगळे अनुभव असतील त्यातले, इंडस्ट्रियल फोटोग्राफी हा पार्ट वेगळा, कॉर्पोरेट म्हणजे, आणि सेलिब्रिटी किंवा मॉडेलिंग जे काही असेल यातले वेगवेगळे अनुभव किंवा कॅमेरे असतील किंवा लाइटिंग असेल, या जो काही वेगळ्या पद्धतीचा काम आहे हे लोकांपर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून तुम्ही कधी असं एक्झिबिशन केलंय का? मी एक्झिबिशन कधी केलं नाही. मला खूप लोक सांगितले की तू एवढं छान काम करतोय वगैरे, इव्हन हिमालय एवढा माझ्याकडे आहे, परंतु एक्झिबिशन मी कधी केलं नाही. केळकर म्युझियमची मॅक्झिमम फोटोग्राफी मी केलेली. त्यामुळे माझं नाव ऑल इंडिया लेवलला गेलेलं आहे. त्यांचे ग्रीटिंग कार्ड जे बनवायचे केळकर म्युझियमच्या आर्टिकलचे, त्या पाठीमागे कॉपीराईट माझा असायचा. अरे वा. तर तुम्ही आता जो कॉपीराईटचा उल्लेख केला त्याबद्दल थोडंफार सांगा ना. काय असतं माहिती का, कॉपीराईट हा जो प्रकार असतो, फोटोग्राफरनी स्वतःसाठी फोटोग्राफी केली, किंवा मी आता शनिवार वाड्याचा फोटो काढलाय, मी घेतलेला अँगल किंवा मी केलेली फोटोग्राफी एक्झॅक्ट कुठलाही फोटोग्राफर करू शकत नाही. नाही, बदल होऊच शकतो ना. त्यामुळे माझा फोटो कुणीतरी घेऊन तिथं दुसऱ्याचं नाव टाकू शकत नाही. त्यांनी फोटोग्राफर म्हणून कॉपीराईट म्हणून माझंच नाव टाकलं पाहिजे, आणि तो फोटो माझ्या परमिशन शिवाय छापू शकत नाही. बरोबर. असा एक त्यातले रूल आहेत फोटोग्राफर लोकांचे, आणि हे सांभाळले पाहिजे. हल्ली ते मला नाही वाटत सांभाळतायत लोक. आता बरेच प्रॉब्लेम चालू आहेत, परंतु पूर्वी सांभाळायचे. एक प्रसंग असा होता की एक फोटो मी फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये एक ह्याचं झाड आहे भावा, त्या भावा झाडाचा फोटो काढला होता मी, आणि त्याचा चुकून कोणतरी ते फोटो कोणाच्या हातात पडला आणि तो प्रिंट झाला. अच्छा. मी त्याला जाऊन विचारलं, बघा असा असा कुठं फोटो मिळाला तुला? नाही नाही नाही, असा एक तो मित्र भेटला आणि त्यांनी तो फोटो मला दिला. म्हटलं नाही, हा फोटो मी काढलेला आहे, माझ्या परमिशन शिवाय तुम्ही कसं काय प्रिंट केला? त्यांनी माफी मागितली, सॉरी मला हे माहित नव्हतं, नाही तर नक्की तुमचं नाव मी प्रिंट केलं असतं. बर. आता याला जोडूनच म्हणजे जेव्हा तुम्ही कंपन्यांसाठी कामं करता किंवा एजन्सीसाठी जेव्हा कामं करतो आपण, त्यावेळेस कॉपीराईट किंवा रॉयल्टी असेल किंवा संपत्ती जी काही फोटोग्राफची ती असेल, मग ती कशी? त्याचं असं असतं, ऍड एजन्सी असतात आणि त्या काम देतात आपल्याला. समजा आता बजाज ऑटोची फोटोग्राफी मी केली आणि ते प्रतिभा ॲडव्हर्टायझिंगच्या थ्रू केली, तर सगळे राईट्स हे प्रतिभा ॲडव्हर्टायझिंगचे, माझे नाही. त्यांच्यासाठी मी केलेलं काम आहे फक्त ते. अच्छा. ते सगळी प्रॉपर्टी मला ती प्रतिभा ॲडव्हर्टायझिंगला सरेंडर करावं लागते. अच्छा. तिथं माझे राईट्स संपतात. ट्रान्सपरन्सी असतील किंवा जे काही डिजिटल काम केलं असेल
जेव्हा तुम्ही बंद केलं त्यावेळेस त्या कंपनी किंवा त्या एजन्सीला ते परत दिलं तुम्ही? ज्यावेळी माझा बिझनेस मी बंद केला हं. त्या माझ्याकडे जवळजवळ 10 फूट बाय 15 फूटची रॅक होती मोठी. अच्छा. त्यात सगळ्या आपले ऑफिसच्या फाईल असतात ना, हो. अशा फाईल आहेत, त्यामध्ये सगळ्या निगेटिव्ह. बरं. अशा फाईल सगळ्या होत्या. तर त्या कंपन्यांच्या सगळ्या निगेटिव्ह ट्रान्सपरन्सीज, ब्लॅक अँड व्हाईटच्या सगळ्या निगेटिव्ह ही मी त्या कंपन्यांना देऊन टाकल्या ऑफिशियल. आणि त्या कंपनीने मला ऑफिशियल लेटर दिलं धन्यवादचं, की एवढे दिवस तुम्ही आमच्या एवढं मटेरियल सांभाळलं. याला जोडूनच की आता तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही इंडस्ट्रियल आणि कॉर्पोरेट काम केलंय. हो. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही दुसरं काही काम केलंय का? म्हणजे आता मगाशी तुम्ही मॉडेलिंग म्हटलात. हो. पण जसं की फूड फोटोग्राफी असेल हो. किंवा लँडस्केप फोटोग्राफी असेल, हम्म. असं कधी केलंय का? फूड फोटोग्राफी म्हणजे मी काका हलवाईची सगळी फोटोग्राफी मी केलेली आहे. बर. स्वतःचे तुम्हाला सगळे फोटो दिसत आहेत हं. ते सगळे माझे आहेत. बर. नवीन फोटोग्राफी काका हलवाईची एवढ्यात कुणीही केलेली नाही. बर. आणि ती एवढी क्रिस्पी की जरा माझी पद्धतच वेगळी होती. मी लाइटिंगवर खेळायचो. अच्छा. मी कधीही फ्लॅट फोटोग्राफी केली नाही. बर. मी 75 डिग्रीमध्ये लाइटिंग करूनच फोटोग्राफी करायचो. बर. आता हे तुम्हाला पटकन कळेल कारण आपण त्यातले आहोत. हो हो हो. मला वाटलं चितळेंचा काहीतरी तुमचा नाही, चितळेचे सिनियर चितळे आहेत. हा. त्यांनी माझं कौतुक केलं. बर. काका हलवाईची फोटोग्राफी बघून. क्या बात. आता आपला विषय फोटोग्राफीचा जो कॉपीराईटचा झाला त्यातून एक मला आठवलं. तो प्रसंग सांगतो. बर. मी व्हेकल फोटोग्राफी करायचो बजाज ऑटोची. आता ज्यावेळेस व्हेकल फोटोग्राफी करतो तर त्यावेळेस R&D पर्यंत आपण जात असतो. बरोबर. असं नाही की फक्त व्हेकलची फोटोग्राफी करतो. त्यामुळे बजाज ऑटोची R&D डेव्हलपमेंट हे ते सगळी फोटोग्राफी मी करायचो. मला कायनेटिक मधून कॉल आला की आमच्या गाडीची फोटोग्राफी करायची. बर. तर त्यांना मी नाही म्हणून सांगितलं. म्हणलं मी एका व्हेकल कंपनीची फोटोग्राफी करतोय, मी तुमच्याकडे येऊ शकत नाही. बर. म्हणजे लॉयल कंपनीशी. हा, चुकून काय त्यांच्यात बजाज ऑटोचं कुठलं काय लूज झालं, काय बाहेर मार्केटमध्ये लीक झालं, तर कारणीभूत हा फोटोग्राफर तो तिकडे गेला. बरोबर. म्हणून हे नको भानगड. तर कायनेटिकच्या कंपनीचे ऑफिसर लोक राहुल बजाजला भेटायला गेले की तुमचा फोटोग्राफर आमची फोटोग्राफी करत नाही. तर त्यांनी सांगितलं की माझं काहीच बंधन नाही, पण करायचे का नाही ते त्यांनी ठरवायचं. बरोबर. मी त्याबद्दल काही बोलत नाही असं उत्तर त्यांनी दिलं. म्हणजे राहुल बजाज एवढी मोठी व्यक्ती सुद्धा आपल्यासाठी फॉर आहे, हे मोठं क्रेडिट आहे ऍक्च्युली तुझं. हा, पण माझं काय होतं माहितीये का, मला कॉर्पोरेट लेवलच्या जी सगळी मोठी लोक आहेत ना त्यांचं माझी पर्सनल ओळख होती. केव्हा राहुल बजाज, रोहिंटन आगा, BV राव, BG शिर्के, SL किर्लोस्कर, हे सगळे मला विश्वास नावाने पर्सनली ओळखायचे. वा. थोडक्यात आता तो विश्वास पण होता. तर 45 वर्ष तुम्ही काम करताय. 45 वर्षामध्ये बरीच कामं केली आहेत. असं काही आहे का की एखादं काम करायचं राहून गेलंय? खरं सांगायचं तर हे 45 वर्षामध्ये मी खूप समाधानी आहे. क्या बात. का तर मी सर्व प्रकारचे कॅमेरे वापरले. वा. सर्व प्रकारचं लाइटिंग मी केले. इव्हन सॉफ्टबॉक्स माझ्याकडे जेवढे मोठे होते एवढी आतापर्यंत मी कुठं बघितलेली नाही. वा. माझे सॉफ्टबॉक्स म्हणजे 2 व्हीलर अख्खी कव्हर व्हायची त्याच्या खाली, एवढी मोठी असायची. वा. दुसरी गोष्ट, एवढ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, एवढ्या लोकांना मोठ्या भेटलेलो आहे. मी पूर्ण समाधानी आहे, म्हणून मी काम थांबवलंय. वा. क्या बात. आता याचा जोडूनच की जेव्हा तुमचा तो समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसतो, नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल? नवीन पिढीला खरं सांगायचं तर मी काही सांगू शकत नाही. का आता कुठल्या पद्धतीने काम चालू आहे नवीन पिढीचं याची मला काहीच कल्पना नाही. त्यामुळे फक्त एकच करावं, त्यांनी जे काम हातात घेतील एवढं सिन्सिअरली करावं की जेणेकरून तो क्लायंट तुमच्याकडे परत आला पाहिजे. गेली 45 वर्ष सोरटे सर इंडस्ट्रियल फोटोग्राफी करतायत. त्याहूनही विशेष म्हणजे एवढ्या बिझी शेड्यूल मधून दरवर्षी 1 महिना ते हिमालयात भटकंतीसाठी जातात. अशा प्रतिभावान फोटोग्राफर बरोबर आज मला गप्पा मारण्याची संधी मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. त्यासाठी सोरटे सर तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.